कसे आहात सगळे? मस्त ना? मस्त सलाद हवं. मी शिवा आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत किचन ह्या YouTube चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपण एक छान, साधी, सोपी आणि सिंपल रेसिपी बघतोय. चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आजच्या रेसिपीसाठी आपल्याला पोहे आणि बटाट्यांची गरज लागणार आहे. नेहमी तर आपण सकाळच्या नाश्त्यामध्ये कांदे पोहे बनवत असतो. पण किती ते कांदे पोहे बनवायचे असं आपल्यालाही वाटतं. मग त्याच साहित्यापासून आज आपण अशी भन्नाट आणि मस्त रेसिपी बघतोय, जी लहानांपासून मोठ्यांना खूप आवडेल आणि ती तुमच्याकडे सारखी-सारखी ही रेसिपी मागून खातील, हे तुम्हाला मी नक्की खात्रीने सांगू शकते. तर चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात. तर त्यासाठी आता इथं बघा मी 1 वाटी इतके हे कांदे पोहे घेतलेत. जे आपण कांदे पोह्यांसाठी वापरतो, तर मी तेच पोहे घेतलेले आहेत. आता ह्याचं प्रमाण मी 1 वाटी घेतलंय. तुम्ही जर थोडं जास्त प्रमाणात बनवणार असाल, तुम्ही थोडंसं हे मोठं देखील कपानं घेऊ शकता. आता हे 1 वाटीचे पोहे ते आपण सुरुवातीला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आणि त्यानंतर आता हे मिक्सरमधून बारीक असं फिरवून घेणार आहोत. पोहे जेव्हा आपण कोरडे फिरवतो तेव्हा त्याचा छान असा बारीक भुगा तयार होतो आणि त्यामुळे ते चांगलं पीठ तयार झालं की आपली रेसिपी अगदी मस्त लागते. तुम्ही बघू शकताय पोहे अगदी बारीक फिरवून तयार झालेत. अगदी बारीक पीठ नाही होत, पण जसा रवा असतो ना, त्या पद्धतीने आपण हे पोहे बारीक करून घेतलेले आहेत. तर आता हे एका साईडला ठेवून देऊयात. आणि तुम्हाला पण जर मुलांसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत काहीतरी हेल्दी खाण्यासाठी हवं असेल, तर मी आज तुमच्यासाठी हा डिझानोचा पास्ता घेऊन आले. हा 100% गव्हापासून बनला आहे. ह्याच्यामध्ये कोणतेही प्रिझर्व्हेटिव्ह किंवा कोणत्याही रंगाचा वापर नाही आहे. त्यामुळे तुम्ही अगदी मुलांना बिनधास्त हे पास्ता देऊ शकता आणि ह्यांचे बरेचसेच प्रोडक्ट आहेत. जर तुम्हाला पण ऑर्डर करायची असेल, तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता. माझ्या घरीही बऱ्याच वेळा मॅगी किंवा असे पास्त्याचे प्रकार बनवले जातात, पण ते नेहमी मैद्याचे असतात म्हणून कुरकुर होते. आणि आता हा जेव्हा डिझानोनं गव्हापासून पास्ता बनवला, तेव्हा माझं थोडंसं टेन्शन कमी झालं आणि मी देखील हा घरी ऑर्डर केला आणि बनवला. खूप मस्त झाला पास्ता. माझ्या घरी सगळ्यांना तो इतका आवडला की आम्ही ह्यांचे बाकी सगळे देखील प्रोडक्ट्स ऑर्डर केले. तुम्ही पण नक्की ऑर्डर करू शकता. त्यानंतर इथं तर बघा मी 2 मध्यम साईजचे बटाटे घेतलेत. आता बटाटे माझे छोटे आहेत त्यामुळे मी 2 घेतले. जर मोठा असेल तर तुम्ही 1 पण घेऊ शकता. हा बटाटा उकडून घ्यायचा, साल काढून तो बारीक खिसून घ्यायचा. बटाटा खिसल्यामुळं काय होतं, त्याला चांगलं असं बाइंडिंग येतं. तुम्ही हवं तर ते बटाटे चमच्यानं पण मॅश करून घेऊ शकता. इथं आता हे बटाटे बघा मी खिसणीवरती खिसून घेतलेले आहेत. आता बटाटे पण उकडून तयार झालेत. तर आता मगाशी आपण ज्या भांड्यामध्ये पोहे वाटून घेतले, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच मी आल्याचे काप घातले. त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या. लहान मुलं खाणार असतील तर हिरव्या मिरच्यांचं प्रमाण थोडंसं कमी देखील ठेवू शकता किंवा जास्त तिखट हवं तुम्ही थोडं जास्त पण बनवू शकता. त्यानंतर ह्यामध्ये आता बघा मी 1 चमचा इतके जिरे घातले. त्यानंतर 1 चमचा ओवा घातला. आता हे ना हे आपण थोडंसं ओबड-धोबड असं वाटण फिरवून घेणार आहोत. आलं, लसूण, जिरं आणि ओवा घातल्यामुळे ना हे वाटण अगदी खमंग तयार होतं आणि त्यामुळे रेसिपीला चव पण खूप छान येते. तर अगदी छानपैकी असं हे ओबड-धोबड वाटण पण वाटून तयार आहे. हे परत एका साईडला ठेवूयात. त्यानंतर एका परातीमध्ये बघा आता आपण मगाशी वाटून घेतलेले मी पोहे घेतले. त्यामध्ये आता आपण जो उकडून बटाटा घेतला होता खिसून, तर तो पण संपूर्ण बटाटा घालून घेऊयात. त्यानंतर वाटून घेतलेलं जे वाटण होतं, तुम्ही आवश्यकतेप्रमाणे याचं प्रमाण कमी किंवा जास्त पण करू शकता. बऱ्याच वेळा मुलांच्या टिफिनला द्यायला पण ही रेसिपी अगदी परफेक्ट बनते. त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली मी कोथिंबीर घालते. त्यानंतर छान रंग यावा म्हणून ह्याच्यामध्ये मी पाव चमच्याला थोडीशी जास्त हळद पावडर घालते. हळदीमुळं काय होतं, छान असा रंग आपल्या रेसिपीला येतो. त्यानंतर आता आपण चवीनुसार मीठ घालूयात. आता हे सगळे जे जिन्नस आपण घेतलेत हे सुरुवातीला चांगले मिक्स करून घ्यायचे. पोह्याची जरी आपण पावडर करून घेतली असेल, पण जसं आपण हे सगळं चांगलं मिक्स करत जाऊ, तसं हे थोडंसं कोरडं पडतं. बटाट्यामध्ये थोड्याफार प्रमाणात मॉइश्चर असतं, ते पोहे ओढून घेतात. सारखे-सारखे आपल्याला देखील कांदे पोहे नको वाटतात, त्यावेळी तुम्ही अशी ही रेसिपी नक्की बनवू शकता. आता बघा हे सगळं मी चांगलं असं मिक्स करून घेतलंय. सुरुवातीला ओलसर वाटणारं हे मिश्रण आता बघा अगदी घट्टसर वाटतं, कारण जसजसे पोहे भिजत जातील, तसं यातलं पाण्याचं प्रमाण कमी होतं. आता ह्याला चांगलं बाइंडिंग यावं म्हणून इथं बघा मी गव्हाचं पीठ घेतलंय. तर 2 मोठे चमचे मी गव्हाचं पीठ घालते. गव्हाचं पीठ घालताना पण मी एक टिप सांगेन तुम्हाला, फार जास्त गव्हाचं पीठ घालायचं नाही, नाहीतर मग पोह्याची आणि बटाट्याची चव त्याला येणार नाही. अगदी 2च चमचे बरोबर मी हे गव्हाचं पीठ घालून घेतले आणि लागेल असं पाणी घालून आता आपण याचा एक गोळा मळून घ्यायचा आहे. गोळा मळताना थोडासा मऊ मळायचा. पोहे पाणी ओढून घेतात आणि त्यानंतर मग हा जो गोळा आहे तो कोरडा पडतो. तसं होऊ नये म्हणून हा गोळा मळतानाच थोडासा मऊ असा मळून घ्यायचा. आता बघा अगदी चांगला असा हा जो मी गोळा आहे तो मळून घेतलेला आहे.
आणि छान असा कोथिंबीर आणि हळदीमुळे तो छान दिसतोही. आता वरून आपण 1 चमचा तेल घालून घ्यायचं आणि पुन्हा हे 2 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं. हा गोळा चांगला मळून झालाय. झाकण ठेवून आता आपण एक 10 मिनिटं वाट पाहूयात. 10 मिनिटं झाल्यानंतर झाकण काढून घेणार आहोत आणि आता आपण ह्याचे छोटे म्हणजेच फुलक्या वड्याचे गोळे करून घेणार आहोत. साहित्य अगदी कमी लागतं आणि रेसिपी पण अगदी झटकीपट बनते. त्यामुळे तुम्ही सकाळच्या घाई-गडबडीमध्ये असेल किंवा मग संध्याकाळच्या वेळी अशी रेसिपी नक्कीच बनवून घेऊ शकता. तर आता बघा याचे साधारणपणे 6 गोळे तयार झालेत. पण नंतर त्याच्या ज्या कडा आहेत त्या पण निघतात आणि त्यामुळे भरपूर अशी पोटभरीची रेसिपी तयार होते. आता बघा एक पोळपाट लाटणं घेतलं, त्याच्यावरती एक मी प्लास्टिकची पिशवी कट करून घेतली. त्याला थोडंसं तेल लावून घेऊयात. जर तुमच्याकडे अशा पद्धतीचं प्लास्टिकची पिशवी नसेल, तर आता बाजारामध्ये आपल्याला ऑनलाईन देखील अशा पद्धतीचे पेपर मिळतात, ज्याच्यामुळे आपण ते नॉनस्टिकी असतात आणि त्याच्यामध्ये ते आपण पराठे लाटू शकतो. तर ते पण तुम्ही पेपर वापरू शकता. आता मी आणखीन एक ह्याच्यावरती गोळा ठेवून वरून अजून एक पिशवी घातली. त्याला देखील थोडासा तेलाचा हात पुसून घेतला आणि आता आपण लाटताना आता अलगद असं हे गोलाकार लाटून घेणार आहोत. सुरुवातीला लाटताना आपल्याला थोडंसं कडेला जे कडा असतात त्या चिरल्यासारख्या वाटतील, पण आपण तसंच लाटून घेणार आहोत आणि त्यानंतर याला छान असा गोलाकार आकार यावा म्हणून मी एका डब्याचं झाकण घेतले आणि त्याला गोलाकार आकार देऊन घेते. ज्यामुळं आपण आज जे पोह्याचे मिनी पराठे बनवतोय ते अगदी एकसारखे दिसतील आणि त्याला आकारही खूप छान येईल. हे पराठे मी छोटे बनवल्यामुळे ह्याला मी मिनी पराठे म्हणते. तुम्ही हवं तर थोडेसे मोठे देखील पराठे लाटून घेऊ शकता. पण मुलांना जर द्यायचं असतील तर त्यांना अट्रॅक्शन वाटावं म्हणून मी छोटे-छोटे हे पराठे बनवलेत. अगदी छान पराठे लाटून तयार झालेत. मी आणखीन एक पराठा लाटून दाखवते. पुन्हा पेपरला तेल लावण्याची अजिबात गरज नाहीये. फक्त गोळा ठेवून थोडंसं हातानं प्रेस करायचं आणि लाटताना आपल्याला जमेल तितकं आपण हे पातळसर असं लाटून घ्यायचं आणि एका डब्याच्या झाकणाला छान गोलाकार आकार देऊन घ्यायचा. कडेचे जे काही आपण काढतो त्याचा पुन्हा गोळा बनवून आणखीन असेच आपण छान-छान असे मिनी पराठे देखील लाटू शकतो. सगळे पराठे बघा मी आता अशा पद्धतीने लाटून घेतले. त्यानंतर गॅसवरती एक नॉनस्टिकचा तवा ठेवला. तवा चांगला मोठा गॅस ठेवून गरम करून घेतला. थोडंसं तेल टाकून आता आपण हे पराठे शेकून घेतोय. आता हे पराठे अगदी छोटे असल्यामुळे एका वेळी 1 पराठा भाजण्यापेक्षा आपण एका वेळी 3 ते 4 पराठे भाजून घेऊ शकतो. थोडं-थोडंसं तेल आपण सगळ्या बाजूने लावून घेतो आणि मी एका वेळी 3 पराठे भाजून घेते, जेणेकरून आपला गॅस आणि वेळ दोन्हीची देखील बचत होईल. आणि जर तुम्ही हे मोठे पराठे लाटले असेल, तुम्ही एका वेळी 1 पण पराठे हे शेकून घेऊ शकता. आता गॅस मध्यम करायचा आणि वरून देखील थोडंसं तेल सोडून अगदी छान दोन्ही बाजूनं हे खरपूस असे मिनी पराठे शेकून घ्यायचे. तुम्ही सकाळच्या थंडीमध्ये, संध्याकाळच्या वेळेला किंवा मुलांच्या टिफिनला अशी वेगळी आणि कमी तेलाची हेल्दी रेसिपी नक्कीच देऊ शकता. जी रेसिपी खाताच मुले तर खुश होतीलच आणि ते तेव्हा तुमच्याकडे सारखं हट्ट करतील, की "आई हीच रेसिपी बनवून दे." त्यामुळे तुम्ही नक्की अशी रेसिपी बनवून बघाल. आता छानपैकी मी पराठे बघा हे गोल गरगरीत असे फिरवून छान डाग पडेपर्यंत फिरवून घेते आणि भाजून घेते. दिसतानाच ते खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात. तुम्हाला जर हवं असेल तुम्ही अशा पद्धतीचे हे पुरी कट करून देखील तेलामध्ये फ्राय पण करू शकता. ज्यामुळं काय होईल आणखीनच एक खुसखुशीत अशी रेसिपी बनेल. पण मी आज रेसिपी तुम्हाला कमी तेलाची दाखवली त्यामुळे मी अगदी कमी तेल वापरून हे पराठे बनवलेले आहेत. आता बाकी सगळे देखील पराठे आपण अगदी अशाच पद्धतीनं छान भाजून घेणार आहोत. सगळे पराठे बघा आपले मस्तपैकी गरमागरम भाजून तयार झाले आहेत. साधारणपणे 1 वाटी पोहे आणि 2 मीडियम साइज बटाट्याच्या मध्ये आपण हे 10 ते 12 मिनी पराठे बनवू शकतो. खूपच यम्मी आणि खूपच टेम्प्टिंग दिसतायत. टोमॅटो केचप सोबत तर याची चव खूपच छान लागते. हे तुम्ही नुसते देखील किंवा दह्यासोबत पण सर्व्ह करू शकता. तर आजची तुम्हाला ही भन्नाट आणि मस्त रेसिपी कशी वाटली हे पण मला जरूर कळवा. एक पराठा मी तुम्हाला दाखवते पण जेणेकरून तुमच्या लक्षात येईल, की पराठे किती छान सॉफ्ट बनतात. बटाटा वापरल्यामुळे ना ह्याला अगदी छानपैकी सॉफ्टनेसपणा येतो आणि त्यामुळे हे पराठे खूप वेळ झाले तरी ते अगदी छान नरम-नरम राहतात. त्यामुळे तुम्ही मुलांना टिफिनला पण अगदी देऊ शकता. आता एक पराठा तोडून पण दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल, की हे पराठे बनताना किती छान खुसखुशीत बनतात. पोह्याचा वापर असल्यामुळे ना हे पराठे अगदी खुसखुशीत आणि टेम्प्टिंग बनतात. मला आजची ही साधी सोपी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ आणि ही रेसिपी जरी तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. चला तर भेटू एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.